बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दुचाकी चोरट्यांकडून गुन्ह्याचा उलगडा करत 3 दुचाकी चोरट्यांचा छडा लावत अटक केली आहे। यावेळी पोलिसांनी अटकेतील आरोपींकडून एकूण 42 दुचाक्या जप्त केल्या आहे। प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आणखी चोरीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा परिसरामध्ये विनापरवाना कागदपत्रांची दुचाकी विक्री करण्यासाठी एक जण फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी 15 डिसेंबर रोजी संशयित आरोपी नामे शत्रुघ्न रामकृष्ण सोळंके वय 28 राहणार पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद हा इसम हल्ली मुक्काम मोताळा येथे राहत असून त्याला ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे असलेल्या दुचाकींची कागदपत्रे पाहिली असता ती जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी येथील चोरी केलेली असल्याचे पुढे आले। या घटनेचा गुन्हा जळगाव जामोद पोलिसात दाखल करण्यात आलेला होता। आरोपी सोळंकेची कसून चौकशी केली असता दुचाकी चोरीच्या रॅकेटमध्ये गंगाराम इकराम पावरा वय 20, तुळशीराम इकराम पावरा वय 24 राहणार हलखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, तर सीताराम लेदा मुझालदे वय 24 राहणार भगवानपुरा खरगोण मध्य प्रदेश यांचा सहभाग असल्याचे समोर आले। त्यांच्याकडूनही दुचाक्या जप्त करण्यात आल्या। आतापर्यंत एकूण 42 दुचाक्यांसह 21 लाखांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले आहे।